नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे देवेंद्र फडणवीसांसंदर्भातली। माझ्याकडे विधानसभेसाठी रणनीती होती आणि म्हणून मी पदमुक्त करा असं बोलल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। तसंच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला आहे। यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो। देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, हा लढणारा व्यक्ती आहे। हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे। माननीय अमित भाई शाह यांना भेटून आलो, त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, पण नंतर आपण काय ब्लूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू। कधी कधी पराजय होतो, पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका। आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला, तो टिपलेला, तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे। जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे, त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात या आमदाराच्या घेतल्यात या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे। मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना। ठाण्यापासून तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही। उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना। कारण सांगतो, मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6000 मतांचा लीड आहे। शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती। जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता, नाही घेऊ शकले। पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं।